नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सुवर्णा पंढरनाथ धामणे. केटीचम महाविद्यालयातील केटीचम ई लर्निंगमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थ्यांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण सर्व पीजी फर्स्ट इयरसाठी जो क्रेडिटचा विषय आहे मानवी हक्क त्याचं व्याख्यान घेणार आहोत. आजच्या व्याख्यानामध्ये आपण सेकंड सेमिस्टरच्या सिलेबसनुसार सुरुवात करणार आहोत. या आधीच्या सिलेबसमध्ये म्हणजेच सेमिस्टर फर्स्टमध्ये आपण मानवी मूल्य म्हणजे काय, मानवी हक्क म्हणजे काय आणि त्यांचे वैश्विक जाहीरनामा जो घोषित झालेला आहे जागतिक पातळीवरचा तो काय आहे, त्याच्यातली कलमं काय आहेत, त्यांचा अभ्यास केला होता. आजच्या व्याख्यानामध्ये आपण सेकंड सेमिस्टरसाठी जो तुमचा विषय असणार आहे तो म्हणजे मानवी मूल्य आणि मानवी हक्कांच्या संदर्भात आपल्याला भारतीय दृष्टिकोन जो आहे तो तपासून बघायचा आहे. म्हणजे आजच्या व्याख्यानाचा विषय आहे की भारतीय संदर्भामध्ये मानवी अधिकार. आजच्या व्याख्यानामध्ये हा विषय अभ्यासताना आपली कोणती उद्दिष्ट साध्य होणार आहेत ते आपण पाहूया. प्रथमतः भारतीय संदर्भात मानवाधिकाराचा विकास कसा झाला याचा परिचय आपल्याला करून घेता येईल. त्याचबरोबर भारतीय अधिकाराची सनद याचं भारतीय मानवाधिकारामध्ये काय योगदान आहे ते देखील समजून घेता येईल. यासोबतच महात्मा गांधी यांनी मांडलेली सर्वोदयाची संकल्पना ही भारतातील मानवाधिकाराच्या चळवळीला कशी महत्त्वपूर्ण दिशा देणारी ठरली त्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया. आज आपण भारतीय संदर्भात मानवाधिकार बघताना नेमका भारताचा इतिहासामध्ये या मानवाधिकाराची कुठे पाऊलखुणा आहेत का त्या तपासून बघणार आहोत. बघा, परिचय करताना आपल्याला लक्षात येईल की मानवी अधिकाराची जी संकल्पना आहे ती भारतात काही नवीन नाही. भारतीय व्यवस्थेमध्ये सुरुवातीपासूनच मानवी अधिकाराचे काही पैलू बघायला मिळतात. भारतीय जीवन पद्धती मग ती सामाजिक स्वरूपाची असू देत, आर्थिक असू देत, सामाजिक असू दे, सांस्कृतिक असू देत, या विविध जीवन पद्धतीमध्ये आपल्याला या मानवाधिकारांचं अस्तित्व जे आहे ते जाणवतं. आणि भारतीय जीवन पद्धतीमध्ये जे काही पौवार्त्य स्वरूपाचे तत्वज्ञान होते, दर्शनानी होते, त्यांनी त्या स्वरूपामध्ये आपलं लिखाण केलेलं आहे. ज्यावेळी पाश्चिमात्य तत्वज्ञानी जे आहेत ते अधिकार संस्कृतीच्या पुढाकार घेत होते किंवा त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत होते, त्याच्या विपरीत भारतीय तत्वज्ञानी किंवा दर्शनानी हे न्याय आधारावर कर्तव्याचा पुरस्कार करत होते. म्हणजे आपल्या देशामध्ये मानवी अधिकाराचा पाया हा अधिकार पुरस्कृत नसून कर्तव्य पुरस्कृत आहे. आणि म्हणूनच भारतीय घटनेमध्ये सुद्धा मानवी अधिकाराचं प्रतिबिंब पडताना आपल्याला आपल्या स्वातंत्र्य काळातील काही घटनांचा सुद्धा इथे उल्लेख करावा लागेल. आता स्वातंत्र्य चळवळ सुरू असताना जे काही आपण अनुभवलेलं होतं, ज्या काही आपण चळवळी केलेल्या होत्या किंवा समाजामध्ये ज्या काही सुधारणा चालू होत्या, त्या अनुषंगानेच आपली भारतीय घटना जी आहे ती बनवली गेलेली आहे. भारतीय घटनेमध्ये मानवी अधिकारांचं प्रतिबिंब हे मूलभूत अधिकारांच्या स्वरूपात पडलेलं आहे. स्वातंत्र्यानंतर आपल्या घटनाकारांनी पौवार्त्य आणि पाश्चिमात्य अशा दोन्हीही तत्वज्ञानांचा मेळ घालण्याचा प्रयत्न आपल्या घटनेत केलेला दिसून येतो. आपल्या भारतीय घटनेमध्ये जे मूलभूत अधिकार दिलेले आहे त्यांचं एक वर्गीकरण आपल्याला दिसून येतं, जे राजकीय, आर्थिक, नागरिक आणि सामाजिक अशा स्वरूपाचं आहे. आणि या वर्गीकरणाला अनुसरूनच पुढे जाऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने 1966 मध्ये 2 स्वतंत्र जाहीरनामे घोषित केले. वैश्विक जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर तो सर्व मनुष्यांसाठी कशा पद्धतीने उपयुक्त आहे हे सांगायची गरज नाही. मात्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे असं आर्थिक, सामाजिक, राजकीय, नागरिक अशा स्वरूपाचं वर्गीकरण नव्हतं. आणि हे वर्गीकरण करण्याची दिशा एक प्रकारे भारतीय राज्यघटनेतल्या या घटकांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला दिलेली दिसून येते. आणि त्याच्यामुळेच 1966 मध्ये सामाजिक असेल, सांस्कृतिक आणि आर्थिक असा एक जाहीरनामा आणि नागरिक व राजकीय असा दुसरा जाहीरनामा असे 2 जाहीरनामे जे आहेत ते घोषित करण्यात आले होते. यानुसार जसं मी म्हटलं की भारतीय संदर्भामध्ये मानवी अधिकार हे फार जुने आहेत. जवळपास 3000 वर्षापासूनच आपल्या वैदिक ग्रंथांमध्ये या मानवी अधिकारांचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. जसं वैदिक ग्रंथांमध्ये प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक व्यक्तीला यश प्राप्त करण्याचा अधिकार आहे, चांगलं काम करण्याचा अधिकार आहे, दुसऱ्याशी भागीदारी करण्याचा अधिकार आहे
यासोबतच प्रत्येक व्यक्तीला सुख आणि शांततेचा सुद्धा अधिकार आहे. याशिवाय सर्वे भवंतु सुखिना म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला सुखी होण्याचा अधिकार आहे. सर्व लोक जी सुखी होतात किंवा ज्यांना सुखी होण्याचा अधिकार आहे. वसुधैव कुटुंबकम, तर ही पृथ्वी जी आहे ही कुटुंबासारखी आहे. त्यामुळे इथे सगळ्यांनी प्रेमाने, बंधुभावाने आणि सहकार्याने राहिलं पाहिजे, अशी शिकवण आपल्याला या वाक्यातनं मिळताना दिसते. त्यानंतर बघा, अथर्ववेद आहे. या अथर्ववेदांमध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीने सुखी राहिलं पाहिजे. राजाने त्यांच्या हक्कांचं रक्षण केलं पाहिजे. अन्न आणि पाणी याचा समान अधिकार प्रत्येक व्यक्तीला असणार आहे. त्यासोबतच भयमुक्त आणि शांततापूर्ण जगणं हा सुद्धा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. यानंतर ऋग्वेदामध्ये सुद्धा सर्व माणसांना समान आणि सन्मानपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार आहे असं म्हटलेलं आहे. शेवटचा आहे यजुर्वेद, जिथे प्रत्येक व्यक्तीला चांगलं आयुष्य जगण्याचा अधिकार आहे आणि काम करण्याचा सुद्धा अधिकार आहे. या वेदांच्या माध्यमातून आपल्याला कळेल की मानवी अधिकारांची जी परंपरा आहे ती फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. मग यानुसार भारतीय संदर्भात जेव्हा आपण मानवी अधिकार तपासून बघतो, तेव्हा महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येते की कर्तव्य या मूलभूत संकल्पनेचा पुरस्कार या आपल्या इतिहासामध्ये झालेला दिसून येतो. म्हणजे त्यावेळचं भारतातलं जे काही तत्वज्ञान असेल किंवा न्यायविषयीची संकल्पना असेल, तर त्यावेळचं जे काही धर्मानुसार विधिमान्य तत्वे होती, ती मूलभूत अधिकारांच्या संवर्धनासाठी कर्तव्यांवर भर देत होती. आणि त्यानंतर जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले, ब्रिटिशांचं एक राजवट इथे प्रस्थापित झाल्यानंतर या परकीयांनी जेव्हा भारतामध्ये फोडा आणि झोडाचं धोरण सुरू केलं, तेव्हा कुठेतरी भारतातील या मानवी अधिकारांचं स्वरूप जे आहे ते गंभीर झालं. व्यक्ती त्यांच्या अधिकारांपासून दुरावू लागल्या. त्याच्यामुळे ब्रिटिशांना इथून हकलवण्यासाठी आणि आपल्या देशाला स्वतंत्र करून आपल्याच देशाची शासन पद्धती इथे प्रस्थापित करण्यासाठी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. या राष्ट्रीय काँग्रेसच्या अ, नेतृत्वाखाली भारतामध्ये अनेक चळवळी झाल्या. या विविध चळवळींपैकी एक महत्वाची चळवळ म्हणजे पूर्ण स्वराज्य आणि दुसरी म्हणजे होम रूल चळवळ. आता या चळवळींचं महत्व असं आहे की जी भारतीय अधिकारांची सनद निर्माण केली गेली, त्यामध्ये या चळवळींचं योगदान आहे. ब्रिटिशांनी भारतातील लोकांना कोणत्या पद्धतीचे अधिकार द्यावेत, त्यांना कशा पद्धतीने वागवावं, या अनुसरणाने आपल्या भारतामध्ये 1928 मध्ये मोतीलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अधिकाराची सनद जी आहे तो सादर केला गेला. आणि या अहवालामध्येच आपल्याला आपल्या भारतीय राज्यघटनेची पाळेमुळे सुद्धा रुजलेली दिसून येते. तर मग सुरुवात करूया आपल्या पुढच्या मुद्द्याला, जो आहे भारतीय अधिकाराची सनद. भारतीय अधिकाराच्या सनदेमध्ये असे कोणते अधिकार आपल्या जनतेसाठी मागण्यात आले होते आणि त्याचा भारतीय राज्यघटनेतील जे मूलभूत अधिकारांची कलम आहेत त्या कलमांशी त्यांचा कसा संबंध आहे, हे आपण थोडक्यात बघणार आहोत. याच्यामध्ये पहिला भाग जो असणार आहे तो म्हणजे शासनाचे सर्व अधिकार, मग ते वैधानिक असो, कार्यकारी असो किंवा न्यायिक असो, आणि प्राधिकार हे जनतेपासून निर्माण झालेले पाहिजे. राज्यघटनेनुसार किंवा राज्यघटनेच्या नियमानुसार ज्या संस्था निर्माण केल्या गेल्या आहेत त्या संस्थेच्याच माध्यमातून ते वापरले गेले पाहिजे. आणि हा अधिकार आपल्याला लोकशाहीच्या अधिकार स्वरूपामध्ये तपासून बघता येतो. दुसरा भाग त्याच्यात आहे की प्रत्येक व्यक्तीला तिची जी काही विधी प्रक्रिया आहे त्या विधी प्रक्रिया शिवाय तिला स्वातंत्र्य आणि संपत्तीचा अधिकार असणार आहे. तिचं निवासस्थान किंवा तिची संपत्ती जी आहे तिचं जतन करण्याचा तिला अधिकार असणार आहे. त्यामुळे ती जप्त करण्याचा किंवा तिच्या त्या संपत्ती जागेमध्ये प्रवेश करण्याचा कोणालाही अधिकार असणार नाही. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 आणि कलम 21 यामध्ये आपल्याला हे तत्व जे आहेत ती बघता येतात. त्यानंतर व्यवसाय आणि धर्म स्वातंत्र्याची हमी, म्हणजे त्या काळामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या सदसद विवेक बुद्धीनुसार सार्वजनिक सुव्यवस्था आणि नैतिकतेला अनुसरून व्यवसाय करण्याची तसेच आपल्या आवडीचा धर्म स्वीकारण्याची स्वातंत्र्य देण्यात हमी जी आहे ती मागितलेली होती. मग आत्ताच्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 19 असेल किंवा कलम 25 असेल, या दोन्हीमध्ये आपल्याला हे दोन्हीही स्वातंत्र्य बघता येते. त्यानंतर 6 ते 14 वर्ष वयाच्या बालकांसाठी कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं जावं. कलम 21 मध्ये शिक्षणाला आज जगण्याचा हक्क मान्य केला गेला आहे.
आणि आपल्या मार्गदर्शक तत्व असतील, आपली मूलभूत कर्तव्य असतील, तर याच्यामध्ये सुद्धा शिक्षणाचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित झालेलं दिसून येतं. त्यानंतर कोणतेही कृत्य हे कायद्यान्वये शिक्षापात्र नसल्यास व्यक्तीस शिक्षा न करणं. म्हणजे व्यक्तीने भलेही काही चुकीचं कृत्य केलं असेल, पण कायद्यानुसार जर त्याला शिक्षा नसेल, तर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शिक्षा देता येणार नाही. आणि आजचं कलम 20 यालाच एक प्रकारे अ, अस्तित्वात कलम 20 जे आहे ते यालाच कुठेतरी आपल्याला समोर मांडणी करताना दिसून येतं. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो, की भेदभाव करणारा कोणताही कायदा नसावा. कलम 20 नुसार हा कायदा आपल्याला बघता येतो. त्याच्यानंतर दुसरं आहे, की सेवा कराराचा भंग करणं किंवा त्याला प्रोत्साहन देणं, याला सुद्धा आपण फौजदारी गुन्हा गुन्हा मानू शकत नाही. मग कलम 21 मध्ये आपल्याला याचं अस्तित्व दिसून येतं. प्रत्येक नागरिकाला हेबियस कॉर्पस अन्वये रिट अर्ज दाखल करण्याचा अधिकार आहे. पण युद्धकालीन परिस्थिती असेल किंवा इतर अस्थिरतेचं काही कारण असेल, तर मात्र त्याचे हे अधिकार जे आहेत ते नाकारले जाऊ शकतात. अशी पूर्ण तरतूद ही भारतीय अधिकाराच्या सनदमध्ये आहे. आणि आजचं कलम 32 जे आहे, जो घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार म्हणून ओळखलं जातं, त्याच्यामध्ये हा हेबियस कॉर्पसचा कलम जे आहे ते आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर आपल्या सरनाम्यामध्ये आपण धर्मनिरपेक्षता स्वीकारलेली आहे. त्याचप्रमाणे भारतीय अधिकाराच्या सनदमध्ये मध्ये सुद्धा भारतीय राष्ट्रकुलाचा कोणताही धर्म असणार नाही किंवा राज्य कोणालाही धर्म बहाल करणार नाही. त्यानंतर धार्मिक उपासनेच्या संदर्भात सुद्धा अधिकार आहे. म्हणजे राज्याच्या मान्यतेनुसार एखाद्या संस्थेच्या जागेमध्ये धार्मिक उपासनेचा अधिकार जर अ, धार्मिक उपासनेचा अधिकार असेल, पण कोणत्याही व्यक्तीला तिथे फोर्स केला जाणार नाही किंवा जबरदस्ती केली जाणार नाही, की त्यांनी तिथे सामील झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला आपल्या धार्मिक उपासनेचा अधिकार स्वतःच्या पद्धतीने पाळण्याचं त्यामध्ये तरतूद दिसून येते. मग कलम 26 जे आहे, आज भारतीय राज्यघटनेमध्ये त्याच दृष्टीने महत्त्वाचं आहे. यानंतर नागरिक म्हणून प्रत्येक स्त्री व पुरुषास समान अधिकार असतील. मग भारतीय राज्यघटनेतील कलम 14 जे आहेत, यामध्ये प्रत्येक कलमात हेच म्हटलेलं आहे, की कोणत्याही भेदभावाशिवाय व्यक्तीला तिचं नोकरी करण्याचा अधिकार आहे, तिला कायद्यासमोर समानता आहे किंवा तिला सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाकारलं जाणार नाही. म्हणजे स्त्री-पुरुष हा भेदभाव जो आहे, तो होऊ नये आणि त्यासाठी ती समानता प्रस्थापित व्हावी म्हणून कलम 14 जे आहे, ते आपल्याला महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. त्यानंतर पुढचं कलम आपल्याला बघता येईल, की आपल्या देशामध्ये कोणत्याही कारणावरून म्हणजे मग ते जात, धर्म, लिंग, जन्मस्थान, वर्ग, प्रदेश असं कोणतेही कारण असू दे, त्या कोणत्याही कारणावरून राज्याच्या नियंत्रणाखाली असलेलं कोणतेही सेवायोजन किंवा पद यांच्याकरता अपात्रते असणार नाही. आणि हे कलम 15 मध्ये आपल्याला दिसून येईल. त्याच्यानंतर सार्वजनिक वापराच्या ठिकाणी सर्व नागरिकांना समान अभिगम असेल, समान वापर करता येईल, तिथेही कोणत्याही प्रकारचा भेदभाव जो आहे तो केला जाणार नाही. त्याच्यानंतर कामगारांची आर्थिक स्थिती सुधारावी आणि ती स्थिती निर्माण करण्यासाठी आपलं शासन जे आहे, आपलं राज्य जे आहे, त्यांनी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे असं वातावरण निर्माण करावं, जिथे कामगारांना त्यांचं कामाचं स्वातंत्र्य असेल किंवा व्यवसायाचं स्वातंत्र्य जे आहे, ते योग्य पद्धतीने त्यांना उपभोगता आलं पाहिजे. आणि कलम 32 मध्ये ही स्थिती आपल्याला दिसून येते. याशिवाय मार्गदर्शक तत्वांमध्ये सुद्धा याचा आपल्याला अस्तित्व जाणवतं. त्यानंतर आपल्या देशातील जे दुर्बल घटक आहेत, वंचित घटक आहेत किंवा आपल्या देशातले जे नागरिक आहेत, त्यांच्यासाठी त्यांचं आरोग्य सुधारणं, त्यांचं जीवनमान वेतन जे आहे, त्याच्यामध्ये संवर्धन करणं, याशिवाय मातृत्व, बालकल्याण, वृद्ध अपंगांच्या समस्या असतील, बेरोजगारींना दूर करण्याचे कायदे असतील किंवा आपल्या शेती संदर्भातले काही कायदे असतील, तर या संदर्भामध्ये सुद्धा राज्याने एक कृतिशील भूमिका जी आहे ती निभावली पाहिजे. हे भारतीय अधिकाराच्या सनदमध्ये म्हटलं गेलं होतं आणि आज भारतीय घटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांमध्ये आपल्याला या तरतुदी दिसून येतात. याशिवाय शस्त्र बाळगण्याचा अधिकार, आता त्या काळामध्ये विधी नियमानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार नागरिकांना देण्यात आलेला होता. पण आता शस्त्र बाळगण्याचा जो अधिकार आहे तो आपल्या घटनेमध्ये नाही. अशा स्वरूपात भारतीय अधिकाराची सनद जी आहे ती खूप महत्त्वपूर्ण आहे भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून. आता पुढचा आपला मुद्दा असणार आहे सर्वोदय. सर्वोदयाची जी संकल्पना आहे ती महात्मा गांधी यांनी मांडली. जॉन रस्किन यांचा अन दी लास्ट या पुस्तकाचं अनुवादन करत असताना त्यांनी ही संकल्पना मांडलेली आहे. काय आहे ही सर्वोदय संकल्पना? तर काही व्याख्या आपण बघणार आहोत. सर्वोदय याच्यामध्ये बघा, सर्व म्हणजे सगळे,
आणि उदय म्हणजेच विकास. मग सर्वांचा विकास आणि कल्याण म्हणजे सर्वोदय. दुसरं, संपूर्ण मानव मात्रांचा सर्वांगीण विकास होऊन त्यांना सुख लाभेल ह्या उद्दिष्टाने करावयाच्या सर्वांगीण समाज व्यवस्थेचं स्वरूप, त्यासाठी वापरावयाच्या सुचितापूर्ण साधनांचं विवेचन असणारी विचारसरणी म्हणजेच सर्वोदय आहे. सर्वोदय होय. म्हणजेच काय, तर मानवी पातळीवर आपल्याला सर्वांगीण विकास साध्य करायचा आहे. पण तो करताना जे काही साधन वापरलं जाईल ते सुद्धा तितकंच शुद्ध स्वरूपाचं राहील. म्हणजे याच्यामध्ये हिंसा, क्रांती या कोणत्याही गोष्टींचा अवलंब केला जाणार नाही. आणि त्यानंतर तिसरी व्याख्या अशी आहे, की सामाजिक व वैधानिक संस्थांच्या मदतीने समाजाच्या सर्व ठरतील लोकांचे कल्याण शांततेने साधण्याची संकल्पना आहे. म्हणजे सर्व लोकांच्या दृष्टिकोनातून हे कल्याण जे आहे ते साधलं गेलं पाहिजे. अशा 3 व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला सर्वोदय संकल्पना एक लक्षात येते, की मनुष्याचा जो काही विकास होत आलेला आहे, त्या विकासामध्ये त्याने आपल्या गरजांनुसार मानवजातीमध्ये एक सहकार्य प्रस्थापित झालेलं होतं आणि त्याच्याच आधारावर त्यांनी या गरजा ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत. उपयुक्ततावादामध्ये अधिकतम लोकांचं अधिकतम सुख अशी संकल्पना आपल्याला बघायला मिळते. पण सर्वोदय ही संकल्पना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने व्यापक आहे. सर्वोदयाची संकल्पना ही संपूर्ण भारतीयांच्या संदर्भात आपल्याला, मग भलेही त्यांची समाज असेल, अर्थकारण असेल, राजकारण असेल, सांस्कृतिक कारण असेल, या प्रत्येक स्थितीमध्ये आपल्याला तिचा अवलंब करता येऊ शकतो. म्हणजे ती इतकी विविधांगी आहे आणि तितकीच व्यापक स्वरूपाची सुद्धा आहे. ती काही फक्त राजकीय पातळीवरची नाहीये, की राज्याची काय भूमिका असली पाहिजे या स्वरूपाची नाहीये, तर समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकमेकांच्या सहकार्याने या गोष्टी साध्य करायच्या आहेत. मग जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करण्याची ताकद सर्वोदय या संकल्पनेमध्ये आहे आणि त्याच आधारावर हा व्यापक विचार जो आहे तो आपल्याला अंमलात आणायचा आहे. मग तो कशा पद्धतीने अंमलात आणायचा त्याची मार्ग सांगणारी ही एक विचारसरणी आहे. भारतीय तत्वज्ञान म्हणजेच जैन, हिंदू आणि बौद्ध या तत्वज्ञानामध्ये आपल्याला सर्वोदयाचं उगमस्थान दिसून येतं आणि त्याच आधारे आपल्या समाजाची संस्कृती काय आहे, आपल्या देशाचं तत्वज्ञान काय आहे किंवा आपल्या देशाचा इतिहास काय आहे, त्याला अनुसरून आपल्याला भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने आपल्या भारतीय व्यवस्थेमध्ये ही संकल्पना रुजवायची होती. जसं मी सांगितलं, की पाश्चिमात्य विचारवंतांनी अधिकारांच्या दृष्टिकोनातनं त्यांचे विचार मांडलेले आहेत. परंतु भारताची जी काही स्थिती आहे किंवा भारतातल्या ज्या काही समस्या आहेत, या भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातनं सोडवल्या जावा, हाच या सर्वोदयामागचा एक उद्देश होता. आणि म्हणूनच महात्मा गांधीजींनी विवेकपूर्ण मांडलेली ही संकल्पना आहे, ज्याच्यामध्ये ते अहिंसा, सत्य, प्रेम यासारख्या तत्वांना महत्त्व देताना दिसून येतात. या सर्वोदयाच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतं, की सर्वोदय संकल्पना जी आहे, ती आध्यात्मिक, नैतिक आणि लोकतंत्रात्मक बैठक यासोबतच सामाजिक आणि आर्थिक न्यायाचं उद्दिष्ट साकार करणारी विचारसरणी आहे. म्हणजे याच्यामध्ये तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास करण्याचा अधिकार आहे आणि तिला तिच्या गरजा पूर्ण करण्याचा सुद्धा अधिकार आहे. मग या आधारावर समकालीन मानवाधिकार चळवळीचा एक आधारस्तंभ म्हणून या चळवळीकडे बघितलं जातं. म्हणजेच काय, की जिथे प्रत्येक मनुष्याचा हक्क मान्य करण्याची स्थिती आहे, तीच स्थिती सर्वोदयामध्ये विश्लेषित केली गेलेली आहे. आणि म्हणूनच त्यावेळी जेव्हा महात्मा गांधी यांनी ही सर्वोदयाची संकल्पना मांडली, त्यावेळी जी काही मानवाधिकाराची चळवळ चालू होती, तर त्यांना एक योग्य आधारस्तंभ, योग्य मार्गदर्शन ठरणारी ही विचारसरणी आपल्याला लक्षात येते. पुढे बघा, की सर्वोदय ही संकल्पना जी आहे, तिची काही वैशिष्ट्ये आहेत किंवा तिची काही स्वरूप आहे. मग सर्वोदयाची संकल्पना मांडताना आपल्याला लक्षात येईल, की सर्वोदयाच्या केंद्रबिंदू जो आहे, तो मानव आहे. सर्वोदय असं मानून चालतो, की मनुष्य निस्वार्थी आहे, परोपकारी आहे, न्यायपूर्ण आहे, विवेकशील आहे. मग मनुष्याने आपल्या कामाची स्थिती किंवा समाजामध्ये आपली जी काही भूमिका आहे, ती याच पातळीवर ठेवावी, जिथे सहकार्य प्रस्थापित होऊ शकेल आणि प्रत्येक व्यक्तीला तिचा विकास जो आहे, तो साध्य करता येऊ शकेल. पण बऱ्याचदा काय होतं, की समाजाच्या या आधुनिकीकरणाच्या प्रवाहामध्ये व्यक्ती त्याच्या मूल्यांपासून दूर झालेला आहे. मग सर्वोदयाच्या संकल्पनेनुसार व्यक्तीला त्या मूल्यांची जाणीव करून देणं, त्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून देणं, ज्या आधारावर समाजामध्ये ते सहकार्याचं वातावरण निर्माण होऊ शकेल आणि मनुष्य स्वतःचा विकास साध्य करण्यासाठी तशी परिस्थिती निर्माण करू शकेल. दुसरं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये येतं, की प्रत्येक व्यक्तीचं नैतिक उत्थान आणि अंतःकरणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे. कोणतंही
काम करताना व्यक्तीने दानपूर्ण अशी भूमिका ठेवली पाहिजे. म्हणजे त्याने काम करतं जसं म्हणतो की संपत्ती कमवली पाहिजे, पण जेवढी त्याला गरज आहे तेवढीच संपत्ती त्याने जवळ ठेवावी. उरलेली संपत्ती त्याने समाजासाठी वापरावी. ज्या माध्यमातून तो समाजाचं सुद्धा भलं करू शकेल. मग हे नैतिक उत्थानाचाच भाग आहे, की जिथे तुम्हाला दानधर्म करण्याची प्रवृत्ती तुमची असली पाहिजे. अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. म्हणून तुम्ही कोणत्याही प्रकारचं चुकीचं वर्तन करणार नाही किंवा चुकीचं काम करणार नाही. आता ही संकल्पना मांडताना महात्मा गांधी यांनी भगवद्गीतेतील साम्य योग या संकल्पनेचा आधार आधार घेतलेला आहे. मग आता साम्य योग म्हणजे काय? तर जिथे मी सगळ्यांचा आहे, तर सगळे माझे आहेत. अशा पद्धतीचं ते संकल्पना आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने एकमेकांशी बांधील राहणं हीच भावना तिथे अपेक्षित आहे आणि हे तेव्हाच होऊ शकेल जेव्हा अंतःकरण तितकं शुद्ध असेल. याशिवाय सर्वोदयाची संकल्पना जी आहे ती जैसे थे परिस्थितीचं समर्थन करत नाही. कालस्थितीनुसार परिवर्तन झालं परिस्थितीमध्ये, की मग सर्वोदयाच्या संकल्पना सुद्धा तुम्हाला तशी परिवर्तनाची एक प्रकारे संमती देते. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलणं योग्यच आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला कोणाचंही नुकसान करायचं नाहीये किंवा कोणत्याही प्रकारच्या विषमतेला किंवा भेदभावाला आपल्याला महत्त्व द्यायचं नाही. यासोबतच अधिकाराऐवजी कर्तव्यावर जास्त भर दिला जातो. ज्या देशामध्ये आपण राहतो आहोत, त्या देशामध्ये अधिकाराविषयी खूप बोललं जातं. पण मग कर्तव्याचं काय? जोपर्यंत तुम्ही कर्तव्याची भूमिका पूर्णपणे पार पाडणार नाही, तोपर्यंत दुसरी व्यक्ती तिच्या अधिकाराचा उपभोग घेऊ शकत नाही. आपण आपल्या अधिकाराचा उपभोग घेऊ शकतो, कारण समाज किंवा दुसरी व्यक्ती त्यावेळी कर्तव्याच्या भूमिकेमध्ये असते आणि या भूमिका जर समाज पातळीवर स्वीकारल्या गेल्या, तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला तिचा अधिकार जो आहे, तो उपभोगता येणार आहे आणि म्हणूनच सर्वोदयाची संकल्पना अधिकाराऐवजी कर्तव्यावर भर देताना दिसून येते. यानंतर बघा, आपल्या देशामध्ये राष्ट्रीय नैतिक शिक्षणाची सुद्धा आवश्यकता जी आहे ती मांडली गेलेली आहे. देशामध्ये एकात्मतेची भावना असली पाहिजे, लोकांनी बंधुभावनेने राहिलं पाहिजे आणि या राष्ट्रीय नैतिक शिक्षणामध्ये की आपण राष्ट्रासाठी योगदान दिलं पाहिजे. कोणतंही काम कनिष्ठ नसतं किंवा कोणतंही काम उच्च नसतं. कामाच्या माध्यमातून आपलं श्रमदान करून आपण आपल्या देशाला एक प्रकारे मोठं करण्याचा प्रयत्न करावा आणि हे शिक्षण आपल्याला सर्वोदयाच्या माध्यमातून मिळताना दिसतं. यासोबतच प्रेम आणि सहकार्य जे आहे ते आपल्या व्यवस्थेमध्ये राहिलं पाहिजे. प्रत्येक व्यक्ती तिच्या गरजेनुसार वस्तू जे काही आहे किंवा जी काही संपत्ती ती कमवते आहे, ती तिच्या गरजेनुसार ती वापरणार आहे आणि उरलेलं ती समाजाला दान करावं अशी अपेक्षा सर्वोदयामध्ये आहे. म्हणजेच काय, की तुमच्या गरजा कमीत कमी असाव्या, तुमचं जीवन साधं असावं, सरळ असावं, सोपं असावं, कोणत्याही प्रकारचा चंगळवाद त्याच्यामध्ये नसावा आणि स्वदेशीचा अंगीकार जो आहे तो त्यामध्ये केला जावा. थोडक्यात काय, की एक प्रकारे आपण स्वावलंबी झालं पाहिजे, स्वयंपूर्ण झालं पाहिजे. अशाच स्वरूपामध्ये आपण समाजामध्ये प्रेम आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकतो. त्याग, दया, बंधुत्व, सहकार्य यासारख्या संकल्पना समाजात रुजवायच्या असतील, तर लोकांनी खऱ्या अर्थाने सर्वोदयाच्या विचारसरणीमध्ये एक प्रकारे तसं आचरण जे आहे ते त्यांनी केलं पाहिजे आणि त्यासाठी कसोशीने प्रयत्न जे आहे ते आपण करणं गरजेचं आहे. शेवटचं म्हणजे आपल्या कमीत कमी गरजा जर राहिल्यात, तर एक या माध्यमातून काय होणार आहे, की जे काही औद्योगिकीकरणाच्या नावाखाली किंवा एक प्रकारे विकासाच्या नावाखाली जे पर्यावरण असेल किंवा समाजातले इतर घटक जे आहेत, त्यांच्यामध्ये एक विषमतेची जी दरी निर्माण होते आहे, ती दरी आपल्याला टाळता येऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणी रोखत नाहीये. पण त्या श्रीमंतीचा अर्थ असा नाहीये, की संपूर्ण संसाधन संपत्ती जी आहे, तिचा वापर तुम्ही करायचा. संपत्तीचं विकेंद्रीकरण होण्याऐवजी केंद्रीकरण तुमच्या हातामध्ये व्हायला पाहिजे, असा त्याचा अर्थ नाहीये. तर खऱ्या अर्थाने कमीत कमी गरजा म्हणजे काय? तर संपत्तीचं जर विकेंद्रीकरण झालं, तर प्रत्येक व्यक्ती त्याचा उपभोग जो आहे, तो घेऊ शकते आणि याच्यासाठी स्वार्थ किंवा जी लालसा आहे, ती व्यक्तीमध्ये कमी असावी. यानंतर सर्वोदयामध्ये आपल्याला दिसेल की मग महात्मा गांधींजींनी त्यांच्या सर्वोदयाच्या दृष्टिकोनातनं आणखीन काय मांडलेलं आहे. तर आपण बघू शकतो की त्यांचं असं म्हणणं होतं की देशाने सर्व बाबतीमध्ये स्वावलंबी व्हावं, खास करून खेड्यांनी. त्यांचं खेड्यांनी स्वावलंबी होणं किंवा स्वयंपूर्ण होणं हे त्यांचं स्वप्न होतं. आपल्या देशामध्ये सुराज्य प्रस्थापित व्हायचं असेल तर खेड्यांनी स्वावलंबी झालं पाहिजे. म्हणजे तळागाळातील लोक किंवा ग्रामीण पातळीवर जो विकास साध्य होणार आहे, स्वावलंबीपणा निर्माण होणार आहे, तर तिथूनच, कारण आपण खेड्याचे देश आहोत किंवा आपल्या देशाची ओळख जी आहे ती शेतीप्रधान आहे आणि म्हणूनच महात्मा गांधीजींचा ओढा जो होता किंवा भर जो होता तो त्या ग्रामीण विकासावर आपल्याला दिसून येतो. त्यांचं असं म्हणणं होतं की राज्य जे आहेत, ही राज्य आपल्या समाजामध्ये कायदे निर्माण करण्यासाठी आहे. मग कायदे का करायचे आहेत? तर समाजाच्या स्थितीला नियंत्रित करण्यासाठी.
मग कायद्याचा योग्य पद्धतीने वापर व्हायचा असेल, तर मग राज्य दंडाचा किंवा बळाचा वापर करते. मग त्यापेक्षा राज्याला आपण कमीत कमी हस्तक्षेप जो आहे, तो आपल्या जीवनात असावा. मग हा हस्तक्षेप कमी झाल्यानंतर आपल्या जीवनाचं किंवा आपल्या समाजाचं नियमन कसं होईल? तर त्यासाठी त्यांनी सांगितलंय, की समाजाचं योग्य नियमन व्हायचं असेल, तर ते समाजातल्या व्यक्तीकडनंच शक्य होणार आहे. म्हणजे जेव्हा आपण म्हणतो, की समाज परिवर्तन झालं पाहिजे, तर यासाठी कायद्याची वाट न बघता आपणच एक व्यक्ती म्हणून स्वतःची भूमिका जी आहे, ती ठामपणे तिथे मांडली पाहिजे. समाजामध्ये जर प्रेम, बंधुभाव, सहकार्य या मूल्यांना जर आपण रुजवलं, तर प्रत्येक व्यक्ती स्वयंपूर्ण होईल, स्वावलंबी होईल आणि ती अशा पद्धतीचे समाज नियमन तयार करेल, ज्यामध्ये ती कोणावरही अन्याय करणार नाही आणि ज्या काही गोष्टी आहेत, ती ती तिच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करेल. समाजाचे नियम सुद्धा अशा पद्धतीचे बनवले जातील, ज्याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला न्यायपूर्ण स्थिती निर्माण करणं शक्य होणार आहे. आणि म्हणूनच समाज परिवर्तनासाठी समाजाचं योग्य नियमन हे सर्वोदयाच्या माध्यमातून होणं अपेक्षित होतं. याशिवाय याच्यामध्ये त्यांना जनतेच्या स्वयंशक्तीचा आणि उत्स्फूर्त प्रेरणेची आवश्यकता होती. जनतेने ठरवलं तरच या सगळ्या मूल्यांचा स्वीकार करून आपण समाजाचं योग्य नियमन करू शकणार होतो. सर्वोदय विचारसरणी अस्तित्वात आणण्यासाठी जनतेचा हातभार किंवा त्यांचं सहकार्य असणं फार गरजेचं होतं. मग जनशक्तीमध्ये आपण ती जाणीव निर्माण करून द्यायची, की त्यांनी समाजातलं त्यांचं आचरण कसं ठेवलं पाहिजे, त्यांचं कार्य कसं केलं पाहिजे किंवा न्यायस्थिती निर्माण करण्यासाठी त्यांची काय भूमिका असली पाहिजे, याचं आपल्याला सर्वोदय जे आहे त्याच्यामध्ये मांडणी झालेली दिसून येते. यासोबतच महात्मा गांधी यांनी ग्राम, राज्य आणि विकेंद्रीकरणाला कल्पना त्यांनी मांडलेली आहे. ज्याच्यामध्ये प्रत्येक खेडे स्वावलंबी होतील आणि या स्वावलंबीच्या आधारावर त्या आपल्या गरजा पण पूर्ण करतील. प्रत्येक खेडे स्वावलंबी झाले, तर त्यांना बाहेर कुठे वेगळा विकास साधण्याची गरज वाटणार नाही आणि मग जे काही आर्थिक धोरण असेल किंवा सामाजिक स्थिती असेल किंवा न्यायनिवाडा असेल, यासारख्या गोष्टी ग्रामीण पातळीवरच आपण साध्य करू शकणार आहोत आणि मग ही विकेंद्रीकरणाच्या कल्पनेमुळे काय होईल, की व्यक्तीला तिचं राजकीय स्वातंत्र्य जे आहे, ते तिला त्या स्थानिक पातळीवरच प्राप्त होईल. आणि स्वयंपूर्ण खेडी निर्माण झाल्यानंतर किंवा त्यांना असं राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाल्यानंतर, जे आपण म्हणतो राष्ट्रीय शासन असेल किंवा राज्य शासन असेल, यांना कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करण्याची गरज पडणार नाही. कारण व्यक्ती विवेकशील आहे, सद्गुणी आहे आणि न्यायपूर्ण आहे. आणि त्यांच्यामध्ये जर योग्य पद्धतीने न्यायनिवाडा होत असेल किंवा त्यांचं स्थानिक शासन जे आहे, ती खेडी पातळीवर जर व्यवस्थितरित्या अवलंबलं जात असेल, तर साहजिकच इतर शासनाचा तिथे हस्तक्षेप राहणार नाही. म्हणजे महात्मा गांधी यांच्या मते राज्य हे त्या ट्रेनमध्ये जसं आपण म्हणतो, की धोका निर्माण झाल्यावर ओढायला एक चेन असते बघा, त्या चैनीसारखं असतं. जोपर्यंत धोका उद्भवत नाही, तोपर्यंत लोकांचं लक्ष त्या चैनीकडे जात नाही आणि जेव्हा धोका उद्भवतो, तेव्हा आपसुकच लोकं ती चेन ओढत असतात आणि त्याच्यामुळेच सर्वोदयाची संकल्पना ही राज्याला कमीत कमी महत्त्वाची मानते किंवा आपल्याला त्याची कमीत कमी गरज पडली पाहिजे, अशा स्वरूपाचं आचरण प्रत्येक व्यक्तीने केलं पाहिजे. अशा स्वरूपात सर्वोदय संकल्पना याच्यामध्ये महात्मा गांधी नंतर विनोबा भावे, जयप्रकाश नारायण, दादासाहेब धर्माधिकारी, धीरेंद्र मुजुमदार, शंकरराव देव, के.जी. मशरूवाला यांचं नाव घेतलं जातं, ज्यांनी सर्वोदयाला पुढे आणखीन दिशा देण्याचा प्रयत्न केला आणि पुढे ती सातत्याने ती विचारसरणी जी आहे ती अस्तित्वात ठेवली. याच्यामध्ये बघा, जेव्हा विनोबा भावे यांचं नाव घेतलं जातं, तेव्हा आपल्याला माहिती आहे, की ग्रामदान चळवळ असेल किंवा भूदान चळवळ असेल, तर याला त्यांनी एक प्रकारे कायद्याचं कोंदण प्राप्त करून दिलं. जयप्रकाश नारायण असतील, तर यांनी सुद्धा देशाचा एक दीर्घकालीन विकास जर साध्य करायचा असेल, तर ग्रामीण पातळीवर तो होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले दिसून येतात. म्हणजे सर्वोदयामध्ये आपल्याला गांधीवाद आणि समाजवाद याचा एक मिलाफ जो आहे तो दिसून येतो. याशिवाय आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये याच सर्वोदयाला समोर ठेवून विविध पंचवार्षिक योजना तयार केल्या गेल्या. अनेक योजना आहेत ज्या ग्रामीण पातळीवरील व्यक्तीसाठी, त्या समाजासाठी काम करताना दिसून येतात. सोबतच जी काही 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झालेली आहे, ज्यामध्ये स्थानिक प्रशासनाचं विकेंद्रीकरण व्हावं, त्यांना अधिक अधिकार प्राप्त व्हावे आणि तिथले जे काही सीमांत वर्ग आहेत किंवा दुर्बल आणि दुर्लक्षित घटक आहेत, त्यांना सुद्धा प्रतिनिधित्व करता यावं, यासाठी या घटनादुरुस्ती महत्त्वाच्या मानल्या जातात आणि एक प्रकारे सर्वोदयाचे ज्या काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षाच या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून अवतरलेल्या आपल्याला दिसून येतील. याच माध्यमातून मग आता बघा, महात्मा गांधी यांना आपल्याला स्वयंशासित, स्वयंपूर्ण खेडी ज्या आहेत त्या अवतरावायच्या होत्या
आणि त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा पंचवार्षिक योजना असतील किंवा अनेक योजना कार्यक्रम असतील किंवा जसं ही 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती असेल, याचा उद्देशच हा आहे, की स्थानिक प्रशासन अशा पद्धतीने अवलंब केला पाहिजे, की जी काही खेडी आहेत, ती पूर्णपणे स्वयंशासित होतील, स्वयंपूर्ण होतील आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतो, की गावमुक्त तंटा यासारखी योजना सुद्धा आहेत, की जिथे गाव पातळीवरच आपले प्रश्न जे आहेत, संघर्ष जो आहे किंवा समस्या ज्या आहेत, त्या सोडवल्या जाऊ शकतील. सो अशा पद्धतीने सर्वोदयाची जी संकल्पना आहे, ती भारतीय राज्यघटनेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. मग या माध्यमातनं आपल्या ग्रामीण भागाचं किंवा एक ग्राम स्वराज्य प्रस्थापित करायचं, त्या ग्रामीण भागाचं सक्षमीकरण घडवून आणायचं, त्यांचा विकास घडवून आणायचा आणि त्याच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, त्या पूर्ण करायच्या. मग सारांश स्वरूपात आपण बघू शकतो, की मानवी अधिकारांचं वैश्विक जाहीरनाम्यातील जी काही तत्त्वे आहेत, त्या तत्त्वांना राज्यघटनेमध्ये अंगीकारणारा भारत हा पहिला देश होता. त्यात पण भारताने ज्या पद्धतीचं वर्गीकरण केलं, त्या वर्गीकरणाला अनुसरून संयुक्त राष्ट्र संघटनेने 1966 मध्ये 2 स्वतंत्र जाहीरनामे घोषित केले, ज्यात एक सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक होता, तर दुसरा नागरी आणि राजकीय. सो अशा पद्धतीने संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा आपल्या या भारतीय राज्यघटनेतल्या मूलभूत अधिकारांच्या वर्गीकरणाने प्रभावित केलेलं आपल्याला दिसून येतो. आणि मग हे जे 1966 मध्ये 2 वेगळे करार झाले, त्याच्यामध्ये भारताच्या अधिकारांचं जे काही विभाजन साध्य झालेलं होतं, तेच कुठेतरी मार्गदर्शन म्हणून ठरलेलं लक्षात येतं. याशिवाय भारतीय अधिकाराची सनद जी आहे, ती आपल्या मूलभूत अधिकारांसाठी, आपल्या मार्गदर्शक तत्वांसाठी आणि आपल्या मूलभूत कर्तव्यासाठी सुद्धा महत्त्वाची ठरलेली आहे. त्याचं खूप महत्त्वाचं योगदान जे आहे, ते आपल्याला त्या कलमांवरूनच किंवा त्याच्या मध्ये जे तरतुदी आहेत, त्यांच्यावरूनच लक्षात येतं. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे सर्वोदयाच्या माध्यमातनं आपल्याला सर्वांचं कल्याण साध्य करायचं आहे. पण सद्यस्थितीमध्ये जर आपण बघितलं, तर कुठेतरी जे सर्वोदयामध्ये अपेक्षित आहे, मनुष्याचं आचरण किंवा मनुष्याचा स्वभाव ज्या पद्धतीने गृहीत धरलेला आहे, ते जर बघितलं, तर त्याच्यातल्या नियमांपासून किंवा त्याच्या ज्या व्हॅल्यूपासून आपला समाज कुठेतरी दुरावलेला दिसून येतो. आणि आपल्याला जर खरंच एक मानवीय विकासासाठी एक चांगली स्थिती निर्माण करायची असेल, तर सर्वोदयाच्या त्या मूल्यांना आपण कसोशीने त्यांचं पालन करणं फार गरजेचं आहे. समाजात आणि राज्यातच नाही, तर व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्याचं आचरण करणं गरजेचं आहे. आणि यासाठीच महात्मा गांधी यांनी एका दिवशी सूत्र सुद्धा सांगितलेलं आहे, ज्याच्यामध्ये अहिंसा, असत्येय, ब्रह्मचर्य, त्याच्यानंतर श्रम करणं, अभय यासारख्या अनेक मूल्यांचा त्यांनी तिथे समावेश जो आहे तो केलेला दिसून येतो. म्हणजे सर्वांचं कल्याण साधायचं असेल, तर आपल्याला विकेंद्रीकरण करावं लागेल, स्वयंशासन प्रस्थापित करावं लागेल आणि सर्वसंमती सुद्धा तिथे स्थित करावी लागेल. आणि याच्यासोबतच भारतीय राज्यघटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं जे उद्दिष्ट होतं, की सामाजिक न्याय प्रस्थापित झालं पाहिजे, ते सामाजिक न्याय सुद्धा आपण निर्माण करू शकतो सर्वोदयाच्या माध्यमातून. अशा स्वरूपामध्ये या 3 टप्प्यांमध्ये म्हणजेच एक प्रकारे भारतीय इतिहासामध्ये मानवी अधिकाराची वाटचाल कशी होती, त्याच्यानंतर भारतीय अधिकाराची सनद काय आहे आणि तिसरं म्हणजे सर्वोदयाची भारतीय दृष्टिकोनातून संकल्पना काय आहे, ती आपण इथे आजच्या व्याख्यानामध्ये बघितली. या व्याख्यानाच्या अनुषंगानेच मी तुम्हाला काही स्वाध्याय देते आहेत, म्हणजे प्रश्न देते आहेत. ते प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. भारतीय समाजामध्ये मानवाधिकाराची वाटचाल कशा पद्धतीने झाली ते स्पष्ट करा आणि दुसरं म्हणजे सर्वोदय संकल्पना स्पष्ट करा. आणि शेवटचं म्हणजे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे किंवा कोणते मुद्दे अभ्यासायचे आहेत, ते थोडक्यात बघूयात. एक म्हणजे भारतीय राज्यघटनेची ओळख आणि त्याच्यामध्ये सरनामा. आता भारतीय राज्यघटनेची ओळख बघताना आपण थोडक्यामध्ये भारतीय राज्यघटनेची ब्रिटिश राजवटीमध्ये जे काही कायदे झालेले आहेत, त्या कायद्यांचं काय योगदान आहे, घटना समितीची निर्मिती कशी झाली, त्याचा आढावा घेणार आहोत. आणि त्यामध्ये जो काही आपण भारतीय राज्यघटनेची एक सुरुवात केलेली आहे सरनाम्याने, त्याला आपल्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हटलं जातं, गुरुकिल्ली म्हटली जाते. म्हणजे ती इतकी महत्त्वाचा एक भाग आहे, उद्देशिका आहे ती आपल्या देशाची. तर आपल्याला त्याचा देखील अभ्यास पुढच्या सत्रामध्ये करायचा आहे. धन्यवाद.